नमस्कार. जानकी आणि ऐश्वर्या बोलत असताना तिथे राहुलची एंट्री होते. आता राहुल जानकीला बोलताना ऐकतो. जानकी असं म्हणत असते ऐश्वर्याला, ऐश्वर्या आता फार झालं. या शर्वरी आणि राहुलचा खेळ एकदाचा खल्लास करून टाकायचा. या राहुलचा खरा चेहरा घरात सगळ्यांसमोर उघड करायचा. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी हे तर मी तुला खूप दिवसांपासून सांगत होते, तेव्हा तू ऐकले नाहीस. पण हरकत नाही, आता तू स्वतःहून हे बोलतेस ना, हे ऐकून मला बरं वाटलं. आणि अशातच आता जानकी बोलत असते, आज दुपारी 2 वाजेपर्यंत या दोघांचा पर्दाफाश करूनच टाकायचा. आता घड्याळात सकाळचे 10:30 वाजलेले असतात. राहुलने हे सगळं ऐकलेलं असतं. राहुल लगेचच आता बेडरूम मध्ये जातो. शर्वरी झोपलेली असते. राहुल तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. राहुल उठवतोय हे आता शर्वरीला अजिबातच आवडलेलं नसतं. शर्वरी म्हणत असते, काय चाललंय राहुल तुझं? मला माझी झोप पूर्ण होऊ दे, नाहीतर माझं डोकं फिरतं, माहितीये ना तुला. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं उठ, आज तरी उठ. 10:30 वाजलेत. फक्त आपल्याकडे मोजून 3.5 तास आहेत. जे काय करायचं आहे ते येत्या 3.5 तासामध्ये. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल डोकं फिरले का तुझं? काय बोलतेस तू हे? त्यावर राहुलने आता सगळं काही बाहेर जे जे ऐकलेलं असतं ते शर्वरीला तंतोतंत सांगितलेलं असतं. शर्वरी म्हणत असते, राहुल याचा अर्थ आपल्याकडे फक्त 3.5 तास आहेत. पण आपण काय करू शकतो या 3.5 तासामध्ये? त्यावर राहुल म्हणत असतो, स्वतःचा गळा, स्वतःचा जीव जर वाचवायचा असेल ना, तर आपल्याला काही ना काही करावंच लागेल शर्वरी. त्यासाठी आपल्याला कोणाचा जीव घ्यावा लागला तरी चालेल. त्यावर शर्वरी म्हणत असते, जीव? राहुल कोणाचा जीव घेण्याबद्दल बोलतोयस तू? त्यावर राहुल म्हणत असतो, जानकी आणि ऐश्वर्या या दोघांनाच आपल्याबद्दल बरीचशी माहिती आहे. या दोघांना जर आपण संपवलं ना, तर सगळा खेळ हा तिथे संपून जाईल आणि आपल्याला अजिबातच टेन्शन राहणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शर्वरी म्हणत असते, नाही हा राहुल, अजिबातच नाही. असल्या प्रकारचा वेडेपणा करायचा नाही. फक्त 3-3.5 तासामध्ये त्या दोघींना मारणं शक्य नाहीये राहुल. रात्रीची वेळ नाहीये, दिवस आहे दिवस. आणि आता दुपार सुद्धा होणार आहे 12 नंतर. त्यामुळे घरात सगळ्यांनाच कळेल आपण नेमकं काय करतोय. त्यावर राहुल म्हणत असतो, अगदी बरोबर आहे तुझं. आता तर मला वेगळा विचार करावा लागेल. आणि अशातच आता राहुलच्या डोक्यामध्ये एक वेगळीच कल्पना आलेली असते. ती कल्पना तो शर्वरीला ऐकवण्याऐवजी असं म्हणत असतो, शर्वरी आता तर तू काहीच काळजी करू नको. नाही कोणाला मारायची गरज आणि नाही काही वेगळं करायची गरज. असं म्हणून राहुल हसत असतो. शर्वरी म्हणत असते, काय झालंय तुला? असा एकटाच का हसतोयस तू? त्यावर राहुल म्हणत असतो, अजिबातच चिंता करू नको, मी आता 1 तासामध्ये जाऊन येतो. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरीने राहुलचा हात धरलेला असतो. राहुल म्हणत असतो, शर्वरी सोड मला, वेळ कमी आहे. आपल्याला या सगळ्या सिच्युएशनवरून वाचायचं असेल तर मला जे करायचं आहे ते करू दे. त्यावर शर्वरीने राहुलचा हात हातात घेतलेला असतो आणि शर्वरी म्हणत असते, काय करणार आहेस तू नेमकं? मला सांग. त्यावर राहुल म्हणत असतो, आता नाईलाज आहे माझा, मला त्या ओवीला किडनॅप करावं लागेल. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, डोकं फिरले का तुझं? ओवी माझ्या भावाची मुलगी आहे आणि तिच्या विरोधात जर कोणतीही चुकीची कारवाई करणार असशील तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं येडे, मी तिला काय मारणार नाहीये, फक्त किडनॅप करणार आहे. आणि किडनॅप केल्यानंतर या जानकी आणि ऐश्वर्याला जे काही पुरावे आपल्या विरोधात असतील ते द्यावेच लागतील. आणि एकदा का त्या दोघांनी आपल्याला ते सगळे पुरावे दिले का नंतर आपण ओवीला सोडायचं. मग या दोघांकडे काहीच पुरावा नसेल आणि मग ते दोघं आपल्या विरोधात काहीच बोलू शकणार नाही. हे सगळं ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, वा राहुल वा, खरंच तुझं डोकं ना एकदम वेगळंच चालतं, अगदी जलद गतीने. पण राहुल खरंच तुला हे करणं एकदमच सोपं वाटतंय का? त्यावर राहुल म्हणत असतो, हे बघ, फारसं कठीण सुद्धा नाहीये. आता ओवी शाळेत गेलीये ना, साधारण 12:30 ते 1:45 तिची शाळा सुटेल. शाळेच्या इथूनच तिला किडनॅप करायचं आणि अशा जागी नेऊन ठेवायचं की तिथे रणदिवे काय पोलीस सुद्धा पोहोचू शकणार नाही. त्यावर शर्वरी म्हणत असते, ठीक आहे, पण मला सांग त्यानंतर सगळं काही हँडल करता येईल ना तुला?
त्यावर राहुल म्हणत असतो, अगं अशा प्रकारचे भरपूर केसेस हँडल केल्यात मी, हे काय नवीन नाहीये माझ्यासाठी. त्यावर शर्वरी म्हणत असते, ठीक आहे जा पटकन, आताच अर्धा तास गेलाय, फक्त 3 तास उरलेत. त्यावर राहुल आता घरातून बाहेर पडलेला असतो आणि राहुलला घरातून बाहेर पडताना आता ऐश्वर्याने पाहिलेलं असतं आणि ती स्वतःशी बोलत असते, जा रे जा, पुढच्या 3 तासाने तुझी चांगलीच वरात काढणार आहोत आम्ही, असं ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते. इकडे आपण पाहतोय आता राहुल ओवीच्या शाळेबाहेर येरझऱ्या घालत असतो आणि तिथूनच येणाऱ्या सौमित्रने या राहुलला पाहिलेलं असतं आणि सौमित्र स्वतःशी बोलत असतो, हा राहुल या ठिकाणी काय करतोय आणि सारखा इकडून तिकडे तिकडून इकडे अशा येरझऱ्या का घालतोय. पण सौमित्रला एका महत्वाच्या केसवर काम करण्यासाठी अचानकपणे तिथून जावं लागतं आणि तो जातो. आता ओवीची शाळा सुटणार असते आणि अशातच आपण पाहतोय आता अचानकपणे ओवी शाळेच्या गेट जवळ आलेली असते आणि ती ऋषिकेशची जणू वाट पाहत असते. पण मागून मास्क लावून आलेल्या या राहुलने ओवीला पटकनच आपल्या भाड्याने आणलेल्या 4 व्हीलर मध्ये कोंबलेलं असतं आणि तिच्या चेहऱ्याला एक फडकं बांधलेलं असतं. अशातच ओवी स्वतः धडपडण्याचा प्रयत्न करते पण राहुलने तिला जकडलेलं असतं. थोड्या वेळानंतर ओवीला एका बंद खोलीत नेण्यात येतं, तिला तिच्या चेअरवर बांधण्यात येतं आणि अशातच आता ओवी किडनॅप झाली आहे हे अजूनपर्यंत कोणाला काहीच माहिती नसतं. इकडे आपण पाहतोय आता घरी अर्ध्या तासाने राहुल पोहोचलेला असतो आणि शर्वरी म्हणत असते, काय रे तू म्हटलं तसं केलंस का. त्यावर राहुल म्हणत असतो, माझं काम नेहमी चोख असतं, माझ्या कामात व्यत्यय येणार असं कधी होतच नाही. त्यावर शर्वरी म्हणत असते, म्हणजे ते पुरावे आपल्याला आता या दोघांना द्यावेच लागतील तर. त्यावर राहुल म्हणत असतो, हो डेफिनेटली, त्या दोघांना झक मारून आपल्याला ते सगळे पुरावे द्यावेच लागतील. आणि अशातच आपण पाहतोय आता राहुल हा मस्तपैकी शर्वरी बरोबर जणू दारू शेअर करत असतो. इकडे आपण पाहतोय आता ओवी शाळेच्या गेटवर नाहीये हे आता तिथे आलेल्या ऋषिकेशच्या लक्षात आलेलं असतं. ऋषिकेश शाळेत जाऊन चौकशी करतो तर शाळेतून ओवी कधीच बाहेर पडली आहे आणि तिथे असलेल्या वॉचमनने सुद्धा सांगितलंय की ओवी बराच वेळ इथे उभा होती. आता ऋषिकेश विचार करत असतो, बहुतेक घरातल्या कोणीतरी ओवीला घरी नेलंय तर. आणि अशातच आता ऋषिकेश घरी येतो पण घरी आल्यावर ओवी घरात सुद्धा नाहीये, म्हणून आता ऋषिकेश आणि घरातल्या सगळ्यांना चिंता वाटू लागते. अचानकपणे ओवी कोणाबरोबर गेली किंवा ओवीला कोणी नेलं तर नाही ही खूप मोठी भीती आता रणदीप मनात उद्भवलेली असते. ऐश्वर्या म्हणत असते, जानकी काय चाललंय हे सगळं. ओवीला अचानकपणे शाळेच्या गेटवरून दुसरं कोणतरी पळवतंय, याचा अंदाज काय समजायचा आपण. त्यावर जानकी फक्त आणि फक्त रडत असते. ती म्हणत असते, माझी ओवी माझी ओवी. आणि अशातच आपण पाहतोय आता जेव्हा सौमित्राला समजतं की ओवी घरी पोहोचलेलीच नाहीये हे जेव्हा अवंतिका सौमित्राला सांगते, सौमित्र तात्काळ आता शाळेच्या गेट जवळ फिरणाऱ्या राहुलवर संशय त्याचा येतो आणि तो मनातल्या मनात म्हणत असतो, या राहुलने तर हे कांड केलेलं नाहीये. आणि अशातच सौमित्र घरी येतो आणि घरात सगळ्यांना चिंता वाटत आहे. पण शर्वरी आणि या राहुलला अजिबातच ओवी हरवल्याबद्दल काहीच वाटत नाहीये. त्यावेळेला सौमित्र सटासट आता या राहुलच्या कानाखाली खेचतो. राहुल म्हणत असतो, मला येड लागलंय का त्या ओवीला किडनॅप करायला, उगाच माझ्यावर फालतू आरोप करायचा नाही. त्यावर राहुलला आणखी सटासट सौमित्र मारतो आणि असं म्हणत असतो, तुझी हिंमतच कशी झाली ओवीच्या शाळेजवळ भटकायची, तूच तिला किडनॅप केलायस. आणि अशातच आता राहुल नाही नाही म्हणत असतो. पण तेवढ्यात आपण पाहतोय आता शाळेच्या आसपासचं सीसीटीव्ही फुटेज सौमित्रने आपल्या सहकार्याच्या मदतीने मागवलेलं असतं आणि त्यात हा राहुल स्पष्टपणे ओवीला किडनॅप करताना दिसला आहे. हे जेव्हा सौमित्रने घरात सगळ्यांना दाखवलेलं असतं त्यानंतर ऋषिकेश एक क्षणही थांबत नाही, या राहुलला उलटा पुलटा करून तुडवू लागतो. बेदम मारल्यानंतर आता ऋषिकेश राहुलची गचांडी धरतो आणि म्हणत असतो, बोल बोल कुठे आहे माझी ओवी. माझ्या ओवीला हात लावण्याआधी 10 वेळा विचार करायचा. त्यावर राहुल म्हणत असतो, नाही सांगणार. हे वाक्य ऐकल्यावर सौमित्रने आता मोठ्याच्या मोठा दांडका
स्टोर रूम मधून आणलेला असतो आणि तो दांडका आता राहुलच्या खांद्यावर ठेवत असं म्हटलेलं असतं, आता जर पुढच्या एका क्षणात जर सांगितलं नाहीस तर हा तुझा खांदा पुढच्या एका क्षणानंतर तुझा राहणार नाही. त्यावर राहुल म्हणत असतो, सांगेन मी, पण त्याआधी या जानकी आणि ऐश्वर्याला सांगा आमच्या विरोधातले सगळे पुरावे द्यायला. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, पुरावे? त्यावर जानकी म्हणत असते, हो हो ऋषिकेश, या शर्वरी आणि या राहुलच्या विरोधात आमच्याकडे खूप मोठे पुरावे आहेत, म्हणूनच त्यांनी ओवीला किडनॅप केलंय. त्यावर जानकीच्या बाजूला उभी असलेली ऐश्वर्या लगेचच म्हणत असते, तेव्हाच मी मगाशी पाहिलं 2 वाजता याचा आम्ही पर्दाफाश करणार होतो, हे ह्याने ऐकलं असावं आणि म्हणूनच याने हे कांड केलंय. अशातच आता मागचा पुढचा विचार न करता सौमित्र जोरदार दांडका राहुलच्या खांद्यावर जोरात मारतो. राहुल एका साईडने बँड होतो. अशातच आता शर्वरीला ऐश्वर्याने धरलेलं असतं. शर्वरी म्हणत असते, सोड ग ऐश्वर्या. आता ऐश्वर्याला सौमित्रच्या बायकोने म्हणजेच अवंतिका आणि ऐश्वर्याने मिळून दोघांनी शर्वरीला तुड 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 तुडवायला सुरुवात केलेली असते. ऐश्वर्याच्या समोर आता शर्वरीचा निभाव लागत नसतो आणि शर्वरी खाली पडते. शर्वरी खाली पडताच आता राहुल देखील तिच्या बाजूला. शर्वरी लगेचच बोलू लागते, ए राहुल्या, लवकर सांग कुठे ठेवलीस ओवीला. आणि अशातच आता दुसरा फटका दुसऱ्या खांद्यावर सौमित्रने जोरदार मारताच आता राहुल बोलू लागतो, मी सांगतो मला सोडा. आणि अशातच आता ऋषिकेश म्हणत असतो, बोल लवकर, नाहीतर आता तुझा हा पाय तुझ्या पायाला कनेक्ट नसणार. जेव्हा असं वाक्य ऐकल्यावर राहुलने लगेचच आता तिथे लपवून ठेवलेल्या ओवीचा पत्ता सांगितलेला असतो आणि त्यानंतर ऋषिकेशने तिथे जाऊन ओवीला सोडून आणलेलं असतं. आता राहुलने आणि शर्वरीने जे काही केलंय ते अत्यंत चुकीचं आहे हे आता सगळ्यांसमोर उघड झालेलं असतं. आणि हे सगळं करण्यासाठी त्यांना कोणीच सांगितलेलं नसतं, तर त्यांना फक्त आणि फक्त आपल्या विरोधातले पुरावे या दोघींकडून घ्यायचे असतात, म्हणूनच हे राहुलने केलेलं असतं. आता ओवी रडत असते. जानकी म्हणत असते, रडू नकोस, आता बघ याच माणसाने तुला किडनॅप केलं होतं ना, बघ काय याची अवस्था करते. जानकीने तो दांडा उचललेला असतो आणि तो दांडा या राहुलच्या पाठीवर जोर देवरात दंडनादन दिलेला असतो. राहुल म्हणत असतो, सोडा मला, या शर्वरीमुळे आज माझी अवस्था आहे. शर्वरी, नालायक निघालीस तू. त्यावर शर्वरी म्हणत असते, मी काय केलंय? त्यावर राहुल म्हणत असतो, काय गरज होती तुला सगळ्यांसमोर माझं नाव घ्यायची? त्यावर राहुलला शर्वरी म्हणत असते, मी नाही नाव घेतलंय. शाळेजवळ भटकताना तुला सौमित्रने पाहिलं आणि सौमित्रने त्याच्यावरचा संशय व्यक्त करत तुला तुडवून काढलं. आता तिथे पोलिसांना बोलवून याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा विचार शर्वरीच्या मनात आलेला असतो, पण शर्वरीला बाजूला ढकलत आता रणदिव्यांचा ऋषिकेश म्हणत असतो, या राहुलला आता 4 कोपऱ्यात बांधा आणि सगळ्यांनी मिळून याला मरेपर्यंत मारा. हे वाक्य ऐकल्यावर आता सौमित्र म्हणत असतो, दादा असं नाही करून चालणार, शेवटी कायदा नावाची काहीतरी गोष्ट आहे, आपण कायद्याच्या विरोधात जाऊन काही करू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, सौमित्र. आणि अशातच आता जानकी म्हणत असते, थांबा ऋषिकेश, सौमित्रवर एवढ्या मोठ्याने ओरडू नका, त्याचं काही चुकलेलं नाहीये, तो जे काही बोलतोय ते अगदी बरोबर आहे. आणि अशातच आता आज राहुलने जे काही केलं आहे त्याच्या विरोधात पोलिसात आपण रीतसर तक्रार नोंदवूया आणि त्यानंतर या राहुलला कायद्याने शिक्षा होऊ दे, असं जेव्हा अवंतिका एकदमच म्हणते त्यावेळेला ऐश्वर्या म्हणत असते, नाही हा नाही, ए अवंतिका, असं अजिबातच घडू द्यायचं नाहीये, कारण हा राहुल पोलिसांच्या तावडीतून उद्या सुटणार आणि पुन्हा एखादा नवा गुन्हा करण्यासाठी तयार राहणार. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता पुढच्या वेळी आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं शर्वरीच्या मनात येतं. पण त्याच वेळेला राहुलने म्हटलेलं असतं, यापुढे तुझी साथ कधीच देणार नाही. तेवढ्यात शानकी म्हणत असते, आता तर तुम्हा दोघांचा पर्दाफाश करण्यासाठी अगदी योग्य वेळ आहे. काय जानकी, वाजले ना दुपारचे 2? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो दुपारचे 2 वाजलेत. आता पोलिसांनाही तिथे बोलवण्यात आलेलं असतं.
नाना आणि विक्रांतचा नेमका खून कोणी केला हे आतापर्यंत गुलदस्त्यात असलं तरी आज या गोष्टीचा पर्दाफाश जानकी आणि ऐश्वर्या करणार असतात आणि तिथे पोलीसही असल्यामुळे आता ऐश्वर्या खूपच धांगटिंग असते आणि तेवढ्यात शर्वरी आणि राहुल फुल घाबरतात. शर्वरी म्हणत असते, या सगळ्यामध्ये मला जर कोणी अडकवलं असेल तर या राहुलने माझ्यावर काहीतरी काळाकांडी केली होती, म्हणूनच मला तसं करावं लागलं. राहुल म्हणत असतो, गप्पा बस, तू स्वतःहून तुझ्या नवऱ्याला मारलायस. मी तुला सांगितलं होतं नको मारूस, पण तरीही तू काय म्हणालीस, जोपर्यंत मी याला मारत नाही तोपर्यंत आपल्या दोघांच्या प्रेमामध्ये याचा आडकाठी असणारच आहे. आणि त्यानंतर स्वतःच्या बापालाही एकदा नाही तर दोनदा मारलायस तू. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता शर्वरी म्हणत असते, राहुल गप्पा बस. आणि अशातच आता राहुल काही केल्या गप्पा बसत नाहीये हे शर्वरीच्या लक्षात येतं आणि शर्वरीने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि तो दांडका राहुलच्या ती घशात घालण्याचा प्रयत्न करत असते. पण पोलिसांनी शर्वरीला लगेचच थांबवत असं म्हटलेलं असतं, तू बाई नाही, बाईच्या नावावर कलंक आहेस. अगं काय करतेस तू हे? एखाद्या लहान मुलीला किडनॅप करण्यासाठी तुझं प्रोत्साहन, तेही तुझ्या भावाच्या मुलीला. त्यावर मात्र आता शर्वरी म्हणत असते, अहो पण हा सगळा प्लॅन माझा नव्हता, हा प्लॅन या नालायक राहुलचा होता. प्लीज मला सोडा, मला या सगळ्यामध्ये नका अडकवू. त्यावर मात्र आता सुमित्रा पुढे येते आणि म्हणत असते, गप्पा बस, तुझ्यासारखी मुलगी माझ्या पोटी कशी काय जन्माला आली? आता तर तुझी अवस्था अशी करून ठेवणार आहे ना की तुला 10 वेळा विचार करावा लागेल काही करताना. आणि अशातच आता बाजूला असलेला स्टोव आणि त्याच्यावर ठेवलेला तवा आणि तव्यावर असलेला काविलता चांगलाच लाल करत सुमित्राने आणलेला असतो आणि समोर असलेल्या शर्वरीच्या हाताला चटके देण्याचा ती प्रयत्न करत असते. पण जानकीने थांबवलेलं असतं. जानकी म्हणत असते, आई जाऊ दे, आपण खाली पडायचं नाही, ही कितीही खाली पडली तरी. आता जानकीने जणू इथे शर्वरीला वाचवलेलं आहे. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, येत्या काळामध्ये या मालिकेमध्ये आपल्याला वेगळं काही पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.